दरम्यान संजय राऊतांनी मोदी आणि फडणवीसांवर तुफान टीका केली। 4 जूनला जनता मोदींना रिटायर करणार असं राऊत म्हणाले। ही देशाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे, स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। अजितदादा आणि फडणवीसांचाही राऊतांनी खरपूस समाचार घेतला। नाशिकच्या प्रचार सभेत संजय राऊत यांनी मोदी आणि शहा तसंच फडणवीसांवर तुफान टीका केलेली आहे। 4 जूनला भारतीय जनता मोदींना रिटायर करणार असं संजय राऊत म्हणाले। ही निवडणूक म्हणजे स्वातंत्र्याची लढाई आहे, नाशिकचा त्यामध्ये मोठा बाटा असणार असंही त्यांनी म्हटलंय। तर भाषणामध्ये त्यांनी फडणवीस आणि अजितदादांचाही समाचार घेतला। जागोजागच्या सभा होत्यात मोठ्या, या सभांचं संदेश काय माहितीये का? नरेंद्र मोदीला 4 जूनला डिसमिस करायचं आहे, हा या प्रचंड सभांचा संदेश आहे। नरेंद्र मोदी रिटायर, डिसमिस लोकांनी ठरवलंय। एकनाथ शिंदे राहत नाही, अजित पवार राहत नाही, हो गया उनका खेल खत्म हो गया। टरबूज एक्सपोर्ट करू आपण, द्राक्षाबरोबर सबसिडी देऊ, सबसिडी देऊ, सबसिडी। त्या मतदारसंघामध्ये एक गद्दार निर्माण होतो, शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहतो 2 वेळा। काय पारू दे, पप्पी दे, पप्पी दे। समोर दिसतोय पप्पी घेताना मला, त्याला इथे पप्पी घ्यायलाच बसवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।